जे जे भगवंताचे अवतार झाले तेवढ्या अवताराबरोबर अवतार तुकोबराया भगवंताच्या बरोबर आहे. जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर आहे. जेवढे अवतार झाले तेवढ्या अवतारामध्ये तुकोबराया बरोबर आहेत. आपण मागचे अवतार घेत आता भाऊ थोडा वेळ का झाला तुम्हाला माहिती असू द्या. भाऊची उपस्थिती जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. जेवढे अवतार झाले एवढे पाहण्यापेक्षा आपण चार अवतारापासून अलीकडे. चार अवतार सत्ययुगामध्ये तुकोबराया प्रल्हाद रूपानं भगवंताच्या बरोबर आहे. सत्ययुगामध्ये बरोबर आहे. सांगा द्वापार युगामध्ये अंगद रूपाने आहे. आपलं त्रेतायुगामध्ये अंगद. द्वापार युगामध्ये उद्धव. तुकोबरायाची म्हणजे देवाबरोबर तुकोबरायाचे अवतार. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार तुकोबराया उद्धव. कलियुगामध्ये पांडुरंग कटावर कमरेवर हात ठेवून उभा नामदेवराया आणि तेच नामदेवराया पुढं तुकोबराया अशी तुकोबरायाची परंपरा. एवढ्या अवतारामध्ये भगवंताच्या बरोबर असताना निष्काम सेवा करणारे संत श्रेष्ठ श्री तुकोबराया. कधीच काही मागितलं नाही. भगवंताकडे काहीच मागितलं नाही. प्रल्हाद या अवतारामध्ये नामाचं महत्व पटवून सांगितलं. धर्माची हानी झालेली भरून काढली. हिरण्यकशिपूचं प्रीत होतं माझ्या राज्यामध्ये भगवंताचं नाव घेतलं जाणार नाही. तिथंही तुकोबरायाने कार्य केलं. धर्माचं विठाला धर्माचं पालन तिथेही केलं. विरोध पत्करून धर्म कार्य केलं. त्याच्यानंतर स्वतःचा बाप भगवंतानं काही कारण नसताना बाण लावून मारला. वालीचा मुलगा अंगद. पण चूक मान्य करून घेऊन वालीने अंगदाला जवळ बोलून घेतला. हात धरला आणि प्रभू रामचंद्राच्या हातात दिला आणि सांगितलं माझ्यासारखं गलत कर्म याने करू नाही म्हणून भगवंताने तुमच्या स्वाधीन करतो. त्याचा सांभाळ तुम्ही करा. आणि पुढचं कार्य शिष्टाईपर्यंत रावणाच्या राज दरबारामध्ये जाऊन शिष्टाई अंगदाने केली. पण सेवेचा मोबदला म्हणून काही घेतलं नाही. पुढं द्वापार युगामध्ये अवतार झाला. कृष्ण अवतारामध्ये उद्धव. काय उद्धवाची निष्काम सेवा करत भगवंताची नामदेवराया पुढं पंढरपूरमध्ये नामदेवरायासारखी श्रेष्ठ भक्ती म्हणलं की नामदेवराया, वैराग्य म्हणलं की तुकोबराया, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराया. ही संतांची परंपरा. आणि विठाला विठाला
नामदेवराया आणि नामदेवरायांनी एवढे उपकार आपल्यावर केले की ही जी परंपरा आपली चालते आज मृत्यूपर्यंत, नामदेवरायांनी घालून दिलेली नियमावली, कीर्तन व्यवस्था नामदेवरायांनी वाळवंटात कीर्तन चालू केलं. ते कीर्तन आज महाराष्ट्रभर नाही भारतभर कुठेही एक ना एकला दुसरा ते खंड नाही, सतत 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 चालू आहे. बघा म्हणजे सर्व जगात म्हणाय हरकत नाही. कीर्तनाची नियमावली नामदेवरायांनी लावून दिली. नामदेवरायांनी माझ्या वाचण्यामध्ये जे आलं ते तुमच्या समोर मांडतो. पारायणच्या ग्रंथाचं माझ्याकडून झालेले जास्त मी काही कुठला ज्ञानी पंडित नाही, पण 2 कीर्तनं केली नामदेवरायांनी. जनाबाईनं सांगितलं माऊली आपण चाल म्हणा, आणि ज्यावेळेस माऊली चाल गायली त्यावेळेस भगवंताला राहुलं नाही, विठेवरून थाड उडी टाकली आणि कीर्तनामध्ये देव नाचू लागला. कीर्तनामध्ये देव नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होईगा देवा ऐसे बोले कबीर. देव भानावर राहिला नाही, एवढं कीर्तनामध्ये रंग भरला, तेवढा रंग भरला. ही कीर्तनाची परंपरा फार अभंग फार मोठा आहे पुढे. आणि दुसरं कीर्तन नामदेवरायांनी ज्यावेळेस महाद्वारात केलं त्यावेळेस गोरोबा काकाचे जे हात स्वतः काकाने तोडून घेतले होते. कोयता झाडाला बांधला होता, कारण प्रश्न त्यांना पडला होता. तो इतिहास मागचा नाही सांगत मी हात का तोडले आणि कसे तोडले. एक हात तोडावा तर दुसरा राहतो, आणि हे तोडावा तर हे हात राहतो, म्हणून प्रश्न पडला तो गोरोबा काकांना. आणि त्यांनी काय केलं, कोयता झाडाला बांधला आणि दोन्ही हात त्याच्यावर मारले. त्यावेळेस दोन्ही हात तुटलेले गोरोबा काकाचे. आणि ते हात आणि भजनामध्ये तुडवलेलं मूळ महाद्वारामध्ये नामदेवरायाचं कीर्तन चालू. आणि त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं, म्हणले बोला बोला विठ्ठल विठ्ठल बोला म्हणले. आणि हाताने टाळी वाजवा. त्यावेळेस काकाने मान खाली घातली आणि हात असे ठेवले. आणि त्या कीर्तनामध्ये
भगवंताच्या लक्षात आलं आणि त्या कीर्तनामध्ये समोरून मोल आणि इकडं दोन्हीही हात गोरवा काकाला दिले की नामदेवरायाच्या कीर्तनाची ताकद. कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोल बाळा पोटी माहेरी घेल मेले माणूस सच्चिदानंद बाबा अध्यात्म गोदारा. सच्चिदानंद बाबा गेलेले होते. मेलं माणूस जिथं उठविलं. कैसा वासुदेव बोलतो बोल. संत कोणतंही कार्य सहज करतात त्यांना संत म्हणावं. आणि नामदेवरायाचे ज्यावेळेस कीर्तन ठेवतो बाळ समोर आलंय आणि इकडं गोरोबा काकाला दोन्ही कर भगवंताने हात फुटले वरच्यावरी हात दोन्ही कर भगवंतानं गोरोबा काका म्हणजे हे चमत्कार कीर्तनामधले. त्याला चमत्कार करायचे म्हणून साधू संतांनी केलेले नाही. सहज घडलेले प्रकार येते. समाजाला दाखवण्यासाठी रेडा बोलवलं म्हणजे तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी नाही. आणि तसं जर असतं तर कोणते रेडाला बोलवून कुठेही फिरत बसल्यास नको आहे. तसा हा विषय नाही. नामदेव कीर्तनी चमत्कार झाला. विठ्ठलाने बाळ दिले गोरोबाला. दोन्हीही कीर्तनामध्ये हे चमत्कार. आणि नामदेवराया भगवंताचे लढीवाळ भक्त होते. आणि ते लढीवाळ भक्त दुसऱ्या अवतारामध्ये
तुकोबराया. पुढच्या अवतारामध्ये तुकोबराया जो गाथा जो तयार झाला तुकोबरायाचा, ते नामदेवरायाने एक प्रार्थना केली की मी एवढे एवढे अभंग तयार करणार 1 कोटी, आणि त्याच्यातून आपल्याला आयुष्याची जी गणना दिलेली आहे ते आयुष्य संपत आलेलं होतं, आणि राहिलेलं काव्य रचना हे स्वप्नात सांगितलेले तुकोबरायाला हे तुम्ही करून घ्या. म्हणून पुढचं कार्य तुकोबरायाने जो गाथा निर्माण केला आहे त्या आधारित केलेलं आहे. दुसऱ्या अवतारामध्ये तुकोबराया नामदेवरायाचाच अवतार. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सगळाचा घेतोनिया. आणि एवढ्या काळापासून सेवा करीत आलेले तुकोबराया नंतर त्यांच्या मागच्या 8 पिढ्या परमार्थामध्ये 8 पिढ्या गेल्या, आणि शेवटी तुकोबराया आहेत. निष्काम सेवा केली, निष्काम सेवा केली, आणि याचं ऋण भगवंतावर झालं. आणि ऋण भगवंतावर झाल्यामुळं भगवंता वाऱ्या चालू झाल्या, आणि प्रत्येक वारीला तुकोबराया बरोबर भगवंत बोलत होते. आपल्या बरोबर देव आपल्याला स्वप्नात सुद्धा येत नाही, पण तुकोबराया प्रत्येक वारीला गेल्यावर भगवंत बोलत होते. भक्तीचं ऋण डोक्यावर भगवंताच्या झाल्यामुळं भगवंत म्हणतात, तुकोबराया तुम्ही एवढ्या कालापासून माझे एवढे अवतार झाले, कधीच काही मागितलं नाही, आणि तुम्ही मला काहीतरी मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे सांगा, तुम्हाला मी एक मुक्ती नावाची गोष्ट देतो, ही वस्तू देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करा. पण तुकोबराया म्हणले, देवा तू मला द्यायला तयार आहेस, पण मुक्तीसोबत लग्न केलेलं आहे मी पाठीमागच, आणि तू आता द्यायला तयार झाला तेव्हा तो येडायस, तुला काही कळत नाही. मी तिच्याबरोबर लग्न केलेलं आहे पाठीमागच. कधी केलं नाही मग लग्न केले. तुका म्हणे मुक्ती भरलेली नवरी, आता दिवस चारी खेळी मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तिच्यासोबत लग्न करून आम्ही कधीच पहिले निवांत झालं तेव्हा, कारण मी नामदेवरायाच्या अवतारामध्ये सांगितलेलं की मुक्तीला नवरी करून घ्या. संत चरणी भाव
सांगत आलोय मुक्तीसोबत लग्न करा, समाजाला सांगत आलो म्हणून कुणी ऐकलं नाही म्हणून म्या मुक्तीसोबत लग्न केलं. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायवेतावरा ह्याची करा बापानु. मुक्तीसोबत लग्न करा असं मी हरडून सांगत आलो, कुणी केलं नाही म्हणजे मी लग्न केले. आणि तेव्हा तुला काय कळतंय? वाद कसे बोल कोणी उठा उठा जागा पाठी भय आली होती. माऊली पलीकडून आलते तू गौराई म्हणून आलते. इंद्रायणी मध्ये मध्ये वाज तसे बोंब कोणी नायक ठिकाणी. आपण कुठं निर्माण झाला? नामदेवरायाच्या काळात आपण घेवा. नामदेवराय तुकोबराय नंतर आहे. नामदेवरायाने माऊली ज्यावेळेस पलीकडून माऊली येतात तिकडून नामदेवराय येतात आणि दोघांनी दोन दगड टाकले आणि सांगितले म्हणजे वाद तसे कोणी ऐकत नाही म्हणले. आपण बोंबलून राहिलो मुक्तीसोबत लग्न करा, कोणी तयार नाही म्हणून मी मुक्तीसोबत मी लग्न केलंय. आणि देवा तू काय तयार होतोस देवा असं बार बार ज्यावेळेस विनंती होती त्याला उदाहरण असे देवा देवा ऐके देवा अरे तू मुक्ती घेऊन मला मागं लागलास मुक्ती घ्या म्हणून देवा. अरे असं नाही. याला उदाहरण असं आहे, एखादी गोष्ट जर मी करायची सांगितली भाऊ तुम्हाला, एकदा सांगितली, दोनदा सांगितली, तीनदा सांगितलं तर पाचव्या वेळेस तुम्ही काय म्हणतात माझी विनंती तुम्हाला पुन्हा सांगतो. तसं देवाला तुकोबराय म्हणतात माझी विनंती तुला देवा एवढं सोडून दो. तिच्या बरोबर लग्न आम्ही मागं केलेले पाठीमागं ते आमची नवरी आहे आणि आम्ही एवढ्या आनंदामध्ये डोला लावलेलो आहे. त्याला आनंदाला पारवार नाही. देवा नाही Yeah.
थोडा आलासे आकारा मुचिया चाळा तुका म्हणी भिडा भक्तीची या आमच्यामुळं तुला देव कोण आहे देवा अरे तुला आणावं लागतंय आलाशी आकारा आकारा म्हणजे तुला देवा आणावं लागतं आम्ही स्वतंत्र आहे आम्ही ज्या वेळेस आम्हाला वाटतं त्यावेळेस आम्ही अवतार घेतो आणि समाज बिघडलेला समाज मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो देवा तुला आणावं लागतं आम्ही अवतार घेतो प्रत्येक पगार कुठलाही वासुदेव घ्या पांगुळ घ्या कुठलाही घ्या किंवा आम्ही वैकुंठवासी आलो आम्ही आलो प्रत्येक ठिकाणी देश बेसलो हे माझा सहज फिरत आहोत आणि करू सत्ता कोणावर कोणते स्थिर नाही आम्ही आलो आम्ही वैकुंठवासी याच कारणाशी कोणत्या साच भावे भरताया झाडू संताचे मार्ग दुरोनी आलो निघा
संत तुकोबारायांसारख्या महात्माला दुःख व्हायचं काय कारण हो? दुरून आलो मेघा दुःख झाले दारुण यावय आहे तवरी होते ह्याची कारण. दुःख झाले दारुण म्हणजे 84 लाख एवढीचा तुम्हाला मला आहे. साधू संत स्वतःवर घेऊन समाजाला बोध करतात. त्यांना दुःख व्हायचं काय कारण? काही कारण नाही. यावय आहे तवरी होते ह्याची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा कुणाच्याही भेटी होतात पण संत भेट अतिशय दुर्मिळ आहे. अतिशय दुर्मिळ आहे. संत अहो संत भेट काय सांगतात? समुद्राचं पाणी मोजता येईल किती लिटर आहे. चंद्रामृत सुखी देवहीला एक लघुलापाट 2 प्रमाण. धन्यवाद महाराज. बहु अवघड आहे संत भेटी. चंद्रामृत कवी सूर्याला धरता येईल, सागराचं पाणी मोजता येईल, पण साधूची भेट अतिशय कठीण आहे. असे साधू ते म्हणतात दुःख झाले दारून. असं कसं आहे? स्वतःवर संत घेतात. दुरून आलो बघा 84 लाख एवढीचा जो फेरा आहे माणसाचा. माणूस बघा आपल्या डोळ्यावर पडदा आहे. आपल्याला पडदा म्हणण्यापेक्षा आपली जी दृष्टी आहे ज्ञान दृष्टी हरपलेली आहे म्हणून आपण दुःख भोगतो. ही जी दृष्टी आहे ती तुम्हाला मला बघण्यासाठी दृष्टी, पण ज्ञान दृष्टी ज्या माणसाला झाली ती सगळं ज्ञान दृष्टी. पूर्वजन्मी पाप केले ते हे पाऊस तारेले विषय सुख नाशिवंत सेविता ते मिर कोंडले. 84 लक्ष वरी फिरता लोक भोगले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेते आंधळी. जर ज्ञान दृष्टी जर नसल माणसाकडे तर तो दृष्टी असून आंधळा आहे असं सांगतात. ज्ञानोबराय सांगतात दुरून आलो बघा संत येतात. एवढे साधू संतांनी येऊन जगावर एवढे उपकार केले, एवढे उपकार केले केले उपकार सांगू मी.
वरदान दिलं, केले उपकार सांगू काय पापन न करी ऐशी माय. मायबाप जे उपकार करणार नाही ते साधू संत करतात. अशोक महाराजांनी प्रमाण सांगितले, येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. विठाला 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 संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना ज्यावेळेस भगवंत सांगतात, तुम्ही मुक्ती घ्या मुक्ती घ्या मुक्ती घ्या, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा तुला कळत कसं नाही, या वैष्णवाच्या घरचं सुखाचे महात्म्य तुला कळत नाही. वैष्णवाचे घरी तुला कळत नाही रे, मुक्तीचं सोडून दे. आम्हाला जे सुख आहे ते या वैष्णवाच्या घरी सुख. काय सुख आहे हे तुला माहित नाही देवा, म्हणून मी तुला म्हणतो देवा, माझी विनंती आहे तुला, मला मुक्ती नको, या वैष्णवाच्या घरी सुख काय आहे हे आम्ही अनुभवतो, पण वैष्णव पाहिजे नसाच आहे. तो वैष्णव असावा. आपण भजन कीर्तन करतो, सर्व काय करतो, वैष्णव कुणाला म्हणायचं? माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. पण वैष्णव वेळा मोठा लावलाय, गळ्यात मोठी मोठी माळ घातली, भगवत धारण केलंय, सर्व काही सोंग करतो, पण तो वैष्णव नाही. बघा वैष्णवाचं लक्षण बरंचसं काही सांगितलेले, पुराण सांगितलं तरी पुराणिक तरी वैष्णव न वशी अरे जना. वैष्णव कोण? कथा करीशी तरी कथाकार वशी, पर वैष्णव न वशी अरे जना. पीटी मास्टर पीटी वाजवून किती हे आणता, वैष्णव नाही. वैष्णव कोण? कितीही पकवाज वाढवा, वैष्णव नाही. मग कोण वैष्णव? नाम मन नाम आवडीने घेतले, तेव्हा वैष्णवशी अरे जना. आवड जर नसली, प्रेम जर नसलं तर ते भजन कीर्तन कथा सगळं फोल.
मोतीनं आरतावी न पोती वाचून काय भजनात जर प्रेम नसल तर ते